स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि एकच संताप पाहायला मिळाला। 370 रुपयांच्या बिर्याणीची हिमांशू नागराची क्लिप आधी व्हायरल झाली आणि त्यानंतर डॉक्टर सेजल पवार हिची सुद्धा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या मृतदेहांची खिल्ली उडवणारी एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। हिमांशू नागराची कंपनीतून हकालपट्टी झाली, मात्र सेजल पवार हिच्यावर कुठली कारवाई होते असा संतप्त सवाल सोशल मीडियातून विचारला जात होता। आता रुग्णालय प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून शनिवारी सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। या प्रकरणी केईएम हॉस्पिटलनं सविस्तर चौकशीसाठी समितीची सुद्धा स्थापना केली आहे। 5 सदस्यांच्या चौकशी समितीत कॉलेजमधील वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचा सुद्धा समावेश असणार आहे। केईएमने नेमकं काय मोठं पाऊल उचललंय तेही पहा। 10 जूनला रुग्णालय प्रशासनाकडे ईमेलद्वारे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या। त्यानंतर प्रशासनानं तात्काळ वरिष्ठ प्राध्यापकांची प्राथमिक चौकशी समिती स्थापन केली। समितीनं स्टँड अप कॉमेडी शोचा आढावा घेतला। सेजल पवार या विद्यार्थिनीशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला। समितीचा प्राथमिक अहवाल अधिष्ठाता कार्यालयाकडे सादर करण्यात आला। त्यानंतर सेजल पवारच्या पालकांना शनिवारी रुग्णालयात बोलवण्यात आलं। त्यांच्या उपस्थितीत सेजलचं काउन्सिलिंग करून सेजल पवारला त्यांच्या ताब्यात सोपवण्यात आलं। आता सेजलला कॉलेजमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे। 15 दिवस सेजल पवारला कॉलेज कॅम्पसमध्ये येण्यापासून बंदी घालण्यात आली आहे। अहवालानुसार कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेली वक्तव्य ही आक्षेपार्ह आणि असंवेदनशील स्वरूपाची होती। वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या प्रतिष्ठा, सहानुभूती, संयम आणि व्यावसायिक जबाबदारीशी सुसंगत ही वक्तव्य नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। आता सेजलच्या व्हिडिओतील विधानांमुळे रुग्णालयाच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचा सुद्धा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। याआधी सेजल पवारचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। गेल्या वर्षीचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ सेजलच्या या क्लिप नंतर आता पुन्हा एकदा व्हायरल होतोय। केईएम रुग्णालयाला चिंदी कॉलेज म्हणत केईएम महाविद्यालयाचा अवमान केल्याचं या व्हिडिओत सेजल दिसतेय। गेल्या वर्षीचा हा व्हिडिओ असून या प्रकरणी तिनं माफी सुद्धा मागितली होती। त्यानंतर तिच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती। आता पुन्हा एकदा प्रणित मोरेच्या शोमुळे सेजल पवार चर्चेत आली। यावेळेला रुग्णालय प्रशासन तिच्यावर कोणती कठोर कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सायबर विभागाकडून या प्रकरणात प्रणित मोरे, हिमांशू नागरा आणि सेजल पवारवर गुन्हा सुद्धा दाखल झालाय। त्यांना समन्स देखील बजावण्यात आलेत। त्यामुळे या तिघांच्या अडचणी आता वाढल्या असून या तिघांवर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।